नमस्कार काव्य रसिक हो, मी गजानन गिरी आपलं माणूस 555 या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी नागपूरचे सुप्रसिद्ध भावकवी डॉक्टर शंतनू कुलकर्णी यांच्या काव्यसृष्टी या कविता संग्रहातील काही निवडक कवितांचे वाचन मी आपल्या पुढे करीत आहे। कुलस्वामिनी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या काव्यसृष्टी या कविता संग्रहातील आजच्या कवितेचे शीर्षक आहे रडायचं आणि लढायचं। काही कविता आपल्याला संदेश देतात। या कवितेमध्ये संदेश आणि सल्ला भावकवी डॉक्टर शंतनू कुलकर्णी यांनी दिलेला आहे। कोणत्या परिस्थितीमध्ये काय करायचं हे त्यांनी सांगितलेलं आहे। तर ऐकू, आनंद घेऊ कविता रडायचं आणि लढायचं। तर ऐकू कविता रडायचं आणि लढायचं। जन्माला आल्यानंतर एकदाच असतं रडायचं। जन्माला आल्यानंतर एकदाच असतं रडायचं, त्यानंतर मात्र आयुष्यभर कायम असतं लढायचं। पर्याय असतो नावालाच रडायचं की लढायचं। पर्याय असतो नावालाच रडायचं की लढायचं। अपेक्षित असतं एकच जिंकेपर्यंत लढायचं। असह्य होईल तेव्हा एकच असतं करायचं। असह्य होईल तेव्हा एकच असतं करायचं। बाहेर शौर्य दाखवत आतल्या आत रडायचं। कधी मात्र असह्य असतं करायचं। कधी मात्र असह्य असतं करायचं। लढता थांबून मनसोक्त असतं रडायचं। धन्यवाद।